नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयुरी शिंदे आपले विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनल वरती आणि ऍप्लिकेशन वरती स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे वाक्यप्रचार। आता वाक्यप्रचारामध्ये कसे वाक्याचे प्रचार विचारले जातात, काय विचारले जातं हे डिटेल्स मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच हे व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्या सोबत इतरांचाही फायदा होईल। आणि अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे असं आपल्याकडे विश्वभरारी ऍप्लिकेशन आता प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे, जेणेकरून आपण आपल्या पाल्याचा विकास आमच्या सोबत विश्वभरारी सोबत परिपूर्ण अशी तयारी त्यांची करून घेऊ शकता। मग आता या विश्वभरारी सोबत आपल्याला काय काय मिळणार आहे तर बघा, जवाहरलाल नवोदय विद्यालय परीक्षा परिपूर्ण रेकॉर्डेड बॅच ही एका वर्षाच्या व्हॅलिडिटीसह आपल्याला 399 मध्ये इथे मिळणार आहे। तसेच स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा परिपूर्ण रेकॉर्डेड बॅच एका वर्षाच्या व्हॅलिडिटीसह फक्त आणि फक्त 599 मध्ये तुम्हाला इथे उपलब्ध आहे। बघा, निशुल्क अशी फीज आहे। पुस्तकाची किंमत जरी तुम्ही बघायला गेला तर या किमतीपेक्षा जास्त आहे, पुस्तकाच्या किमतीपेक्षा ही कमी आम्ही तुम्हाला परिपूर्ण रेकॉर्डेड बॅच अशी उपलब्ध करून दिलेली आहे, एकदम कमी याच्यामध्ये। तर चला मग आता आपण विश्वभरारी सोबत आपला पाल्याचा परिपूर्ण असा विकास करण्यास सुरुवात करूया। तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन विश्वभरारी ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचं आहे। तसेच खाली व्हॉट्सअप लिंक, टेलिग्राम लिंक, तसेच इन्स्टाची लिंक ही सुद्धा तिथे तुम्हाला दिलेली आहे। तर तुम्ही लवकरात लवकर तिथे जाऊन सर्व टेलिग्राम चॅनल, इन्स्टा तसेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि विश्वभरारी ऍप्लिकेशन सोबत लवकरात लवकर आपल्या पाल्याचा विकास करा। तर चला मग आता आपण शिकूया वाक्यप्रचार। तर वाक्यप्रचार हा शब्दाचा सरळ असलेला अर्थपेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो। उदाहरणार्थ, शोभाताईंनी त्यांच्या कौतुकाला डोक्यावर बसवून ठेवल्यामुळे दिवसेंदिवस तो अधिकच हट्टी होत चालला आहे। तर काय इथे हट्टी होत चालला आहे, वरील वाक्यातील डोक्यावर बसवून ठेवणे याचा अर्थ डोक्यावर बसवणे असा शब्दशः सरळ अर्थ न होता तर तो शेफारून ठेवणे, लायकीपेक्षा अधिक महत्त्व देणे असा त्याचा अर्थ होतो। काय अर्थ होतो त्याचा? डोक्यावर बसवून ठेवणे म्हणजे सरळ शोभाबाईंनी त्याला डोक्यावर घेतलेला आहे का तर नाही, तर त्याचा अर्थ असा होता की शेफारून ठेवणे किंवा लायकीपेक्षा अधिक महत्त्व देणे, एखाद्याला महत्त्व देणे म्हणजे काय, डोक्यावर बसवून ठेवणे असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर आहे भाषेच्या विकासामध्ये आपल्या शरीरातील अवयवाशी संबंधित बरेच वाक्यप्रचार रचले गेलेले आहेत। त्याचप्रमाणे माणसाने आपल्या परिसरातील इतर वस्तूपासून सुद्धा काही वाक्यप्रचार तयार केलेले आहेत। इतर वस्तूपासून काही वाक्यप्रचार तयार केलेले आहे। पुढे बघा, पुढे उदाहरण दिलेले आहेत अ आणि ब मध्ये। अ आहे शरीरावर आधारित, अवयवावर आधारित वाक्यप्रचार आणि ब आहे इतर वाक्यप्रचार। अशा दोन गटामध्ये काही वाक्यप्रचार दिलेले आहेत, ते आपण आता लगेच नेक्स्ट बघणार आहोत। शरीरातील अवयवाशी संबंधित वाक्यप्रचार कोणते आहेत चला तर मग बघूया। पहिला आहे जे आपल्या शरीरावर रचले गेलेले वाक्यप्रचार आहे ते आपण लवकर सरळ बघून घेऊया। अंग चोरणे। अंग चोरणे म्हणजे काय? फार थोडे काम करणे। आपण म्हणतो ना, अंग चोरून काम काय करतो? नीट मोकळेपणाने काम करणं। अंग चोरणे म्हणजे काय? फार थोडे काम करणे। अंगवळणी पडणे। अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे। एखादी गोष्ट सतत केल्याने त्याची अंगवळणी पडते, म्हणजे त्याची सतत सवय होते आपल्या शरीराला, म्हणजेच अंगवळणी पडणे म्हणजे काय? सवय होणे। अंगाची लाहीलाही होणे। अंगाची लाहीलाही होणे म्हणजे काय? अतिशय संताप निर्माण होणे। अंगात वीज संचारणे। अंगात वीज संचारणे म्हणजे काय? अचानक बळ येणे। ऊर भरून येणे।
गदगदून येणे, ऊर भरून येणे म्हणजे काय, गदगदून येणे. त्यानंतर कपाळ फुटणे, कपाळ फुटणे म्हणजे काय रे, खरंच तुमचं कपाळ फुटत असतं का? कपाळ फुटणे याचा वाक्यप्रचार जर आपण केला तर कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव्य ओढवणे. त्यानंतरचा शब्द आहे कपाळ मोक्ष होणे. कपाळ मोक्ष होणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर आपण त्याला म्हणतो तो कपाळ मोक्ष झाला, म्हणजे काय, मृत्यू होणे. त्यानंतर आहे कपाळाला हात लावणे. कपाळाला हात लावणे म्हणजे काय, हताश होणे, नाराजी दाखवणे. म्हणजे एखाद्या विषयी आपण नाराज जर असाल तर आपण कपाळाला हात लावणे असं म्हणतो. कंठ दाटून येणे, कंठ दाटून येणे म्हणजे काय, गहिवरून येणे, भरभरून येणे. त्यानंतर आहे कंठस्नान घालणे. कंठस्नान घालणे म्हणजे काय, शिरच्छेद करणे. म्हणजे एखाद्याला डोक्यामध्ये मारून जर त्याचा हे झाला तर आपण काय म्हणतो, कंठस्नान झालं. कंबर कसणे, कंबर कसणे म्हणजे काय, जिद्दीने तयार होणे. एखादी जिद्द जर असेल तुमच्या मनामध्ये तर आपण काय म्हणतो, मी कंबर कसून आता तयार आहे ही गोष्ट करण्यासाठी. म्हणजेच काय, कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होते. कंठाशी प्राण येणे म्हणजे काय, खूप कासावीस होणे. कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे. त्यानंतर आहे कहाडता पाय घेणे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत पाहून पळून जाणे. एखादी परिस्थिती तुमच्या समोर ओढवली आहे त्याचा समोरासमोर न करता पळ काढणे म्हणजेच काय होतं, कहाडता पाय घेणे. त्यानंतर समोर आहे कान उघडणी करणे. कान उघडणी करणे म्हणजेच काय रे, चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे. कान उपटणे, कान उपटणे म्हणजे काय, कडक शब्दात समज देणे. कान टवकारणे, कान टवकारणे म्हणजे सावधपणे ऐकणे. त्यानंतर आहे कान टोचणे. कान टोचणे म्हणजे काय, सरासरी शब्दात चूक लक्षात आणून देणे. खरमरी शब्दात चूक लक्षात आणून देणे. कान निवणे, कान निवणे म्हणजे काय, ऐकून समाधान होणे. कान पिळणे, अद्दल घडवणे. कान फुकणे म्हणजे चुगली किंवा चहाडी करणे. कानाने हलका असणे, कानाने हलका असणे याचा अर्थ काय होतो, कशावरही पटकन विश्वास ठेवणे म्हणजे तो कानाने हलका आहे असा वाक्यप्रचार आपण तिथे करत असतो. कानामागे टाकणे म्हणजे दुर्लक्ष करणे. कानाला खडा लावणे म्हणजेच अनुभवावरून ठरवून टाळणे. कानावर हात ठेवणे, कानावर हात ठेवणे म्हणजे नाकबूल करणे. एखादी गोष्ट जर तुम्हाला कबूल नसेल तर आपण काय म्हणतो, मी कानाला हात लावले म्हणजे एखादी गोष्ट नाकारणे. कानावर घालणे म्हणजे लक्ष आणून देणे, लक्षात आणून देणे. कानावर येणे म्हणजे सहज ऐकू येणे. त्यानंतर आहे कानी कपाळी ओरडणे. कानी कपाळी ओरडणे म्हणजे काय, एकसारखे बजावून सांगणे. त्यानंतर आहे कानोसा घेणे. कानोसा घेणे म्हणजे अंदाज येणे, चाहूल घेणे. केसाने गळा कापणे म्हणजे घात करणे. खांद्याला खांद्यात भिडवणे म्हणजे सहकार्याने एकजुटीने काम करणे. अशा प्रकारे बघा, अजून आपण अशाच शब्दाचे वाक्यप्रचार बघणार आहोत. मग समोरचा वाक्यप्रचार काय आहे आपला, गळ्यात गळा घालणे म्हणजे खूप मैत्री असणे, घट्ट मैत्री असणे. गळ्याला ताईत होणे, गळ्याला ताईत होणे म्हणजे गळ्यातल्या ताईत होणे म्हणजे काय, अत्यंत आवडता होणे. गळ्यापर्यंत पुरणे म्हणजे कर्जबाजारी होणे. त्यानंतर आहे गळा काढणे म्हणजे मोठ्याने लढणे. म्हणजे आपण म्हणतो ना, काय गळा फाडून ओढू लागला रे, तर गळा काढणे म्हणजेच काय, मोठ्याने रडणे. त्यानंतर गळा गुंतणे. गळा गुंतणे म्हणजे काय, अडचणीत सापडणे. चेहरा खुलणे, आनंदी होणे. चेहरा पडणे, लाज वाटणे. छाती दडपडणे, घाबरून जाणे किंवा भीती वाटणे. जिभेला हाड नसणे, वाटेल ते बोलणे.
जीभ सेल सोडणे म्हणजेच वाटेल तसे ते बोलणे, जे आपल्या मनाला पटेल वाटेल तसे आपण बडबडत जातो म्हणजे जीभ सेल सोडतो, त्याचाच वाक्यप्रचार काय असतो, जीभ सेल सोडणे. त्यानंतर जीव की प्राण असणे. जीव की प्राण असणे म्हणजे काय, खूप आवडणे. पुढे आहे पुढचा शब्द आपला डोके चालवणे. डोके चालवणे म्हणजे बुद्धी चालवणे, डोके फिरवणे, चक्रावणे, राग येणे. डोक्यावर खापर फोडणे. आता डोक्यावर खापर फोडणे याचा अर्थ काय होतो, निर्दोष माणसावर दोष टाकणे. काय होतो, निर्दोष माणसावर दोष टाकणे म्हणजे डोक्यावर खापर फोडणे. डोक्यावर घेणे. डोक्यावर घेणे म्हणजे काय, स्तुती करणे, गौरव करणे. डोक्यावर बसणे म्हणजे फाजील. डोक्यावर बसणे म्हणजेच काय रे, फाजील कामालीचे लाड करणे. त्यानंतरचा शब्द आहे डोळ्याचे पारणे फिटणे. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे समाधानी होणे, पाहून अत्यानंदित होणे म्हणजे डोळ्याचे पारणे फिटणे. त्यानंतर डोळ्यात अंजन घालणे. आता डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय, खूप स्पष्टपणे लक्षात आणून देणे, एकदम बारीक चिरीक स्पष्टपणे असे लक्षात आणून देणे म्हणजेच डोळ्यात अंजन घालणे. त्यानंतर डोळ्यात खुपणे. डोळ्यात खुपणे म्हणजेच काय, मत्सर करणे, सहन न होणे. त्यानंतर डोळ्यात धूळ फेकणे, हातोहात डोळ्या देखील फसवणे म्हणजे तुमच्या डोळ्यात देखील तुम्हाला फसवलं जातं, त्यालाच आपण काय म्हणायचं, डोळ्यात धूळ घालणे. डोळ्यात थेंब न काढणे. डोळ्यातून थेंब न काढणे म्हणजे काय, आघात दुःख होऊनही न लढणे. एखाद्या प्रकारचा अत्यंत दुःख किंवा आघात तुमच्या सोबत झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही लढू शकत नसाल तर त्याला आपण काय म्हणायचं, डोळ्यातून थेंब न काढणे. डोळ्यावर येणे, लक्षात घेणे. डोळ्याला डोळा न लावणे, झोप न येणे. डोळा असणे, पाळत ठेवणे. डोळा लागणे, झोप येणे. आपण म्हणतो ना आज खूप छान डोळा लागला, तर डोळा लागणे म्हणजेच काय, झोप येणे. बघा अशा प्रकारे अजून खूप सारे आपण वाक्यप्रचार बघणार आहोत. आज आपण जेवढ्या वाक्यप्रचार बघितले त्याचं काय करायचं आहे, खूप वेळ आपण इथे एक पेज ठेवलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आणि आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की नेमके कोणते कोणते वाक्यप्रचाराचे काय काय अर्थ होतात, कोणता वाक्यप्रचार कुठे वापरला जातो, पेपरमध्ये क्वेश्चन कसे येणार आहे हे लास्ट लेक्चर मध्ये आपण इथे व्हिडिओज मध्ये इथे बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला बेस्ट ऑफ लक. मी आतापर्यंत जरी तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच इतरांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. थँक्यू.